मित्रांनो, जय शिवराय। तर आता आपला आजचा नवीन व्हिडिओ म्हणजे किल्ले लोहगडचा आहे। तर आज आपण लोहगड बघणार आहे। मस्त असं पावसाचं वातावरण पण झालंय आज। तर तुम्हाला नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला पूर्ण गडाची माहिती आणि किल्ला कसा आहे, तुम्ही कसे यायचं जायचं सगळं सांगतो तुम्हाला। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नक्की आपले दुसरे व्हिडिओ पण शेअर करा, लाईक करा। चला तर मग वर जाऊया आता किल्ले लोहगड। मित्रांनो, इथं किल्ले लोहगडचा सूचना फलक आहे, भरपूर अशा इथं सूचना दिल्यात। तर आपण बघूया सूचना, तर बघा या सूचना। आता इथून आपण जाऊया वर 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 वरच्या साईडला इकडे जायचंय। चला तर जाऊया आता वर। काय म्हणतो मित्रांनो, या किल्ल्याच्या पायऱ्या बघायला गेलं तर असं वाटतंय कुठंतरी आता बनवलं, त्या पूर्वीच्या काळाची दगड असावी फक्त, आणि पायऱ्यांना आता आपण म्हणतो रिनोव्हेशन, त्या टाईपमध्ये मित्रांनो हे केलेले। आणि इथं खाली होतं तिकीट काउंटर, ते खालच्या साईडला तिकीट काउंटर आहे। तिकडून आम्ही आलोय आता वर, आणि हाच आदित्य, मस्त असा ट्रेक पार्टनर। चला जाऊया आपण। इकडून आपण वर आलो की हा भाऊ आपल्याला भेटला तर मळवलीत मित्रांनो, स्मारकापाशी महाराजांच्या, अजून आपल्या सोबतच आहे। तो म्हणला मी तुम्हाला बघून वरनं तो बुरुंजापासून खाली आलाय आपल्याला बघून। तो म्हणला तुम्हाला बघून मी खाली आलो, आणि तो आता आपल्यावर गाडावरती येतोय। चला वर जाऊया त्याच्यासोबत। छत्रपती शिवाजी महाराज नगर। जय शिवराय। पायऱ्यांचा वापर न करता आपण मधनं शॉर्टकट मारून आले आता। चला जाऊया वर। आता आपण थोडं पायऱ्यांमधून वर आलो। वर आल्यावरती आपण पोचलोय गणेश दरवाजाच्या इथं। हा आहे मित्रांनो गणेश दरवाजा, आणि थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया गणेश दरवाजाबद्दल। मित्र सांग जरा। जो हत्ती तोडायचा ना, म्हणून जो दरवाजा बनवले गेले, हे जे बनवले गेले ना, जे हत्तीसाठी बनवले गेले, तो दरवाजे तोडायचे ना, म्हणून हे त्यांच्या याच्यात टोचायसाठी। म्हणजे मित्रांनो, तो असं सांगतोय आपल्याला की हत्तीची पूर्वीच्या काळात जे युद्ध व्हायचे तेव्हा हत्ती हमला करायला यायचे ना, तेव्हा इथं हत्ती आपले दरवाजे तोडून टाकायचे। त्यामुळं त्यांना त्याच्या ह्याच्यासाठी की तुटू नये किंवा वर कोण जाऊ नये यासाठी असे मस्त असे लोखंडी मित्रांनो दरवाजा लाकडी आहे पूर्ण, पण हे जे आहे ते लोखंडी आहे। कोण शत्रू आत घुसूच शकत नाही मित्रांनो। कसला मोठा असा दरवाजा आहे बघा, मस्त। याच्या मित्रांनो साखळ्या जर बघायला गेलं तर एक साखळी नाही म्हणलं तर 5 किलोची असावी, मजबूत अशा या साखळ्या स्वराज्यातल्या दरवाजा। आता आपण गणेश दरवाजामधनं वर आलो, आणि वर आल्यावरती इकडे लगेचच 3 तोफा आहेत। ही पहिली 3 तोफा आहेत, आणि या साईडला पूर्वीच्या काळातले आपण बारकीशी स्टोर रूम म्हणू शकतो तशी स्टोर रूम आहे। आणि या साईडला सूचना वगैरे दिल्यात की कुणी बसायचं नाही। मित्रांनो बरोबर आहे, आपली पूर्वजांचे ते राखलंच पाहिजे। स्वराज्याला ज्यांनी घडवण्यासाठी मदत केली या तोफांनी वगैरे। इथले दगड पण तुम्ही बघू शकता केवढे मोठे, JCB ला पण उचलणार नाही अशी दगड। आणि वर इकडून तटबंदी, चला तर तटबंदीवर जाऊया।
आपण आलोय वर, आता तटबंदीवर दाखवलंय तिथं. आपण ती तटबंदी फिरून आता पुढे आलोय आणि इथून खाली जाऊया. नंतर मग आपल्याला वरचा जो मार्ग आहे त्या मार्गाने जाऊ, खाली जाऊ. चला. खाली आल्यावरती आपल्याला इकडं चारी साईडनी तटबंदी बघायला भेटते. बघू शकता तुम्ही पूर्ण अशी तटबंदी. आणि मस्त असं विसापूर पण दिसतंय, बघू शकता तुम्ही विसापूर. आणि आपण आता वर तर जायचं ते, तुम्हाला इथं तटबंदी दाखवतो कशी या. इकडं वातावरण पण मित्रांनो खूप भारी झालंय, पावसासारखं. आला तर चांगलंच आहे आपल्याला. चला तर बघूया. मित्रांनो तिकडून तटबंदी आहे ना, तुम्हाला माशी विसापूर दाखवला. तिकडून आपण आलो इथं. आणि इथं या साईडला पूर्वीच्या काळातले जे वॉशरूम होते ते वॉशरूम आहे. तिथे तुम्ही वॉशरूम बघू शकता. वॉशरूम मस्त असं पूर्वीच्या काळात जे आपल्या महाराजांनी केले तेच आता चालत आपण आलोय पुढे घेऊन. आणि या साईडून आपण खाली जाऊया. इथं खाली पण वॉशरूमच आहे. मित्रांनो बघायला गेलं तर आपण आलो खाली की आल्यावरती इथं दिसतोय तो सगळा कचरा जे नकोय आपल्याला आपल्या निसर्गामध्ये. बघूया आता आपण इकडे आलो काय. इथं पण मित्रांनो टॉयलेटच असावं असे. बघूया आपण या. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, इथं पण टॉयलेटच आहे पूर्वीच्या काळातलं. आणि पलीकडच्या साईडला तिकडे पण टॉयलेट आहे. बघा मित्रांनो कशा गुफा आहे, त्या गुफेमधून आपण येतोय आणि त्या टॉयलेटची जागा आहे. आता वर जाऊया आपण दुसऱ्या दरवाजाच्या इथं. पण आलो खालून वर. आता इथं आपल्याला दुसरा दरवाजा लागेल. बघू शकता तुम्ही पूर्ण अशी इथं तटबंदी आहे आणि वर हा दरवाजा. चला आपण चालू दुसऱ्या दरवाजामध्ये. आता वर दुसऱ्या दरवाजापाशी मस्त अशा या पायऱ्या दोन्ही साईडने मित्रांनो तटबंदी आहे आणि मधूनच ह्या पायऱ्या आहेत. खूप मस्त आहे, बघू शकता. आणि हा दुसरा दरवाजा आहे किल्ल्याचा. वर या बघूया आपण दरवाजा कसा आहे. बघू शकता हा दरवाजा. दुसऱ्या दरवाजामधून आपण वर आलोय. वर आल्यावरती या साईडला एक वर किल्ल्यावरती जायला रोड आहे आणि या साईडून आपण जाऊया. इथं तटबंदी मित्रांनो. बघूया इकडे काय आहे. आपण आलोय इथं आणि हा आपला पार्टनर नुसतं फोटो पाहिजे त्याला मित्रांनो. बघा कसा चढतोय माकडासारखा. जास्त जाऊ नको रे. हे बघा तो फोटोसाठी जाऊन बसला आता वर आणि मला आता फोटो काढायला लावल. आणि तटबंदी मित्रांनो तू बघू शकता. तिकडून आता नंतर आपण जाऊया वर. मित्रांनो बघायला गेलं तर किल्ल्याची आता डागडुजी करायची चालू आहे. बघू शकतो चुना वगैरे भरलाय तटबंदीमध्ये. मस्त असं चालू आहे आपल्या गड किल्ले संवर्धन. आणि हा इकडून दिसणारा लोहगड वरून नजारा. तिकडे मित्रांनो ते पवना डॅम मोठं असं. चला तर आता वेळ न करता आपण निघूया वर. आता आपण आलोय वर आणि त्या साईडून आपण आलो. इथं आता किल्ल्याचं काम चालू आहे त्यामुळे चुना भट्टी म्हणजे चुना मळायचं वगैरे चालू आहे. चला तर इकडून वर जाऊया. लगेचच वर आलो
इथं आपल्याला दिसते ती धान्य कोठारची जागा. बघू शकता तुम्ही धान्य कोठार. मस्त अशी धान्य. मित्रांनो आता एकदम स्वच्छ पाणी आहे. मस्त असं हे पाणी पूर्ण स्वच्छ पाणी आहे मित्रांनो. म्हणजे पूर्ण म्हणजे तळच दिसतोय आपल्याला सगळा. आणि मोठी अशी धान्य कोठार. आणि या साईडला इथं पण एक आहे. दोन्ही बाजूबाजूलाच आहे, दोन्हीकडे पाणी आहे. बघू शकता मस्त अशा 2 धान्य कोठार. चला तर मग आता इकडून जाऊया आपण किल्ल्याच्या टॉपला. मित्रांनो ती होती धान्य कोठार. इथं आपण आता जरा फ्रेश वगैरे झालो आणि हात म्हणजे तोंड धुतलं आणि आता आपण चाललोय वर. तर वर आल्यावरती इथं या साईडून पायऱ्या तर आपण डायरेक्ट पोचतो वरती किल्ल्यावरती. आणि इकडून दिसणारं मस्त असं हे पवना धरण. चला तर आता वेळ न करता जाऊया वर. चल लवकर आता वर. डायरेक्ट आपण खालून आलो धान्य कोठारकडनं. आता इथं चाललोय वर. आणि इथं आल्यावर आपल्याला दिसतो तो 3रा दरवाजा म्हणजे नारायण दरवाजा. हा पण सुरक्षेसाठीच बांधला होता मित्रांनो. जरी शत्रू 2 दरवाजातून वर आले तरी 3ऱ्या दरवाजातून वर जाणार नाही. लगेच वर 4था दरवाजा आहे हा बघा. हा 3रा दरवाजा नारायण दरवाजा. इथं वर आलो आपण 3ऱ्या नारायण दरवाजामधून की इकडे मागे तटबंदी आहे पूर्ण. आणि ह्या साईडला आत आलो की 4था दरवाजा लागतो आपल्याला. तो म्हणजे हनुमान दरवाजा. म्हणजे हा बघायला गेलं तर किल्ल्याचा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागाचा शेवटचा दरवाजा आहे. आणि इथून तुम्ही वर गेला की पूर्ण आपल्याला गडाचं एक मंदिर आहे महादेवाचं, ते मंदिर लागल. आणि मग पूर्ण तिकडं विंचू कडा वगैरे तुम्हाला दाखवतोच मी गेल्यावरती. चला तर मग आता जाऊया. आणि हा दरवाजा बघा कसला भारी आहे. आणि शेवटचा दरवाजा असल्यामुळं मस्त असं त्याला स्ट्रक्चर देण्यात आले. बघू शकता मस्त असे लोखंडी साकळ्या वगैरे आहेत व मजबूत असे. आणि आपल्याला मित्र भेटलाय मस्त. चावत नाही रे, सह्याद्रीतली कुत्री आहेत. आणि इकडे हनुमान दरवाजा बॅक साईडला सगळे असे तटबंदी आहे. चला तर जाऊया वर. या मित्रांनो वर आलो की ते मंदिर बघितलं आपण. आणि इथं माहिती दिली आहे थोडी. आणि ह्या साईडला जाऊया आता आपण. एका साईडने ट्रेकला सुरुवात करू आणि तुम्हाला मी सगळं दाखवतो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा. तर मित्रांनो इथं वर आलं तुम्ही की तोफा बघायला भेटतात आपल्याला. मस्त अशा पूर्वजांचा शिवकालीन तोफा आहेत मित्रांनो सगळ्या. मस्त अशा आपल्या गड किल्ले संवर्धनवाल्या मित्रांनी जपून ठेवल्यात. त्यामुळं आता कुठं बघायला आपल्याला भेटतायत. बघू शकता तुम्ही ही तोफ. बघायला गेली तर मित्रांनो पूर्ण दगड किंवा लोखंड. आणि त्याचं हे सगळं हे आत्ता बनवलंय मित्रांनो. तोफ जुनी आहे फक्त. 1, 2 आणि 3. आणि ह्या तोफला बघायला गेलं तर ही थोडी याची अवस्था थोडी खराब आहे. पण तोफ मस्त अशी तोफ आहे मित्रांनो. यांनी आपल्याला स्वराज्यासाठी मदत केली. चला तर आता तिकडे वर महादेव मंदिर त्या साईडला तिकडे जाऊया वर महादेव मंदिराकडे. करू आपण आलो तिकडून वर तोफा वगैरे बघून त्या साईडून. आणि इथं आल्यावर हे पहिलं हनुमान मंदिर आहे. मस्त असं हनुमानाचं मंदिर. पाय वगैरे पडून घेतलं. आणि हे महादेव मंदिर मस्त मस्त असे महादेव. हर महादेव. महादेव मंदिर वगैरे बघून झालं की आता आपण इकडे या साईडला आलो की इथं त्र्यंबक म्हणून हे तलाव आहे. पाणी स्वच्छ नाही आता. पावसाळा आता होईल सुरू. पाणी पण नाहीये जास्त. मस्त असं हे बारकोसं तलाव. चला आता जाऊया आपण विंचूगडाच्या दिशेने. मित्रांनो आपण तिकडून आलो तलावापासून. इथं आल्यावर त्याला 16 कोणी तलाव म्हणजे 16 कोणी याला बोललं जातं कारण त्याला 16 कोणचे आकार आहेत मित्रांनो. म्हणून याला 16 कोणी तलाव. आता पाणी नाही बघू शकतो तुम्ही. आणि 2
या साईडनी खाली पायऱ्या आहेत जायला. आणि मस्त असे तलाव पावसात पूर्ण भरून वाहत असेल असं तलाव. आता तिकडे दिसतोय तो विंचूकाडा आहे. आता डायरेक्ट आपण विंचूकाड्याला जाऊ. आपण तलावापासून खाली आलो. इथं भरपूर असे पाण्याचे टाके आहेत जे आता पूर्णपणे मोकळे पडलेत उन्हाळ्यामुळे. पाणी आहे पण स्वच्छ वगैरे नाही असं पिण्यायोग्य ते एकच टाकी आहे तिथं खाली. आणि हे धान्य कोठार मित्रांनो, 4 पिलर वरती उभं असलेलं हे धान्य कोठार बघा. मस्त असं हे धान्य कोठार. पाण्याचे टाके वगैरे बघून पुढे आलो. आपल्याला फायनली विंचूकाड्याच्या इथं आले. आता खतरनाक जिथून शत्रूंना फेकून दिलं जायचं पूर्वीच्या काळी. खाली डायरेक्ट दाट जंगल मित्रांनो, बघू शकतो तुम्ही. खतरनाक असा हा विंचूकडा बघा. कसला भयानक किल्ला आहे. आणि किल्ला तर भयानक आहेच, पण हा कडा त्याच्याहून भयानक. म्हणजे पूर्वीच्या काळी मित्रांनो शत्रूंनी जर जास्तच काय केलं तर त्याला तिकडून डायरेक्ट त्या कड्यावरतून खाली फेकून दिलं जायचं. आणि खाली जंगल आहे. तर पुढचं तुम्हाला माहितीच आहे आता काय होईल. चला तर आपण पण जाऊया विंचूकाड्यावरती, बघूया खाली कसं आहे. मित्रांनो फायनली आपण विंचूकाड्यावरती आलो. विंचूकडा बघू शकता. खतरनाक असा हा विंचूकडा, मस्त असा विंचूकडा. आणि आज लोहगड आपण पूर्ण फिरलो, तुम्हाला दाखवलं मी. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता पुढच्या किल्ल्याचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. जय शिवराय.